नमस्कार श्रोत्यो. फिरूनी नवी जन्मले मी अरुणिमा सिन्हा. अनुवाद प्रभाकर करंदीकर. भाग 11. इतरही नियमांची माहिती देताना त्यांनी मला निक्षून बजावलं की हवामान खराब झाल्यामुळे किंवा इतर काही कारणानं माघारी परतण्याचा निर्णय शेर्पानं घेतला तर शिखरावर जाण्याचा हट्ट धरायचा नाही. थोडक्यात काय, तिकडे गेल्यानंतर शेर्पाच माझा बॉस असणार होता. त्यानंतर मी माझ्या भावी बॉसला शेर्पांनी कंचाला भेटले. तो बुटकेला असा पण अगदी सुदृढ होता. मला एव्हरेस्टपर्यंत घेऊन जाण्याची आणि सुखरूप परत आणण्याची सगळी जिम्मेदारी त्याची असणार होती. ऑफिसच्या आवारातच डोंगराची एक कृत्रिम भिंत सरावासाठी उभारलेली होती. इतर काही जण ती चढून जात होते. ते बघून मीही प्रयत्न करून पाहिला. मी ती भिंत चढून गेलेली पाहून राहुललाही चेव चढला. खरं म्हणजे त्यानं कोणतंच औपचारिक प्रशिक्षण घेतलेलं नव्हतं. पण तरीही तो पट्टा भिंत चढून गेला. तेथे हजर असलेल्या सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्याला शाबासकी दिली. नंतर तो मला म्हणाला, दीदी, मी तुझा भाऊ आहे ना. मी जर एवढंही केलं नसतं तर पुढच्या सगळ्या कठीण प्रसंगात तुझं कसं निभावणार अशी शंका सगळ्यांना आली असती. त्यामुळे मला जिंकणं भागच होतं. तुझ्यापासूनच तर मला स्फूर्ती मिळाली. ते ऐकून मी सुखावले. मला जाणू लागलं की प्रत्येकाला माझ्याकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत. माझ्या कर्तृत्वावर ते विश्वास ठेवतायत. ते खूप छान होतं. पण दुसरीकडे त्या अपेक्षांचं दडपणही मनावर येत होतं. काही झालं तरी मला अपयश पत्रात बांधून घेणं परवडणारं नव्हतं. एजन्सीचे प्रमुख आंग चेरिंग शेर्पा मला भेटले. अगदी हसतमुख चेहऱ्यानं त्यांनी माझ्याबरोबर फोटो काढून घेतले आणि मला शुभेच्छा देऊन ते गेले. त्यानंतर आम्ही हॉटेलवर गेलो. वाटेत काठमांडू बाजार लागला. शौकीनांसाठी खूप बिअर बार, रेस्तारा आणि मसाज दुकानं दुतर्फा दिसली. जवळजवळ घरटी एक दारूचा बार होता. त्यांच्या खिडक्यातून विविध प्रकारच्या मद्यांच्या सुंदर आणि रंगीबेरंगी बाटल्या हारीने मांडून ठेवलेल्या होत्या. मी मद्य कधीच चाखलेलं नव्हतं, पण मला समजलं की काठमांडूत त्या बाटल्या अवाच्या सवा किमती लावून विकतात. हॉटेलवर थोडा आराम करून आम्ही आमच्या मोहिमेसाठी लागणाऱ्या काही साधनसामग्रीची खरेदी करायला बाहेर पडलो. गल्लीबोळातून त्या वस्तूंची दुकानं आहेत. अगदी अस्सल दिसणारा पण नकली मालही विकायला ठेवलेला असतो. त्यामुळे अगदी सावधपणे खरेदी करावी लागते. एव्हरेस्टच्या वाटेवर नकली सामग्री वापरणे फार धोक्याचं ठरू शकतं. बचेंद्री पाल मॅडम सोबत असल्यामुळे आम्ही निर्धास्त होतो. त्यांनी अगदी अस्सल आणि चांगल्या प्रतीच्या वस्तू आम्हाला पारखून दिल्या. कधी कधी आम्हाला वाटायचं की जरा स्वस्तातली वस्तू घ्यायला काय हरकत आहे. पण मॅडम मात्र ठाम राहिल्या. आम्ही जॅकेट्स, अंतर्वस्त्र, सुऱ्या, चाकू, हेडलाईट्स, गिर्यारोहणाचे खास बूट, कॅम्प्रॉन्स, बर्फात वापरण्याच्या कुऱ्हाडी, दोन आणि इतर सटरफटर वस्तू अशी बरीच खरेदी केली. खाण्याच्या काही तयार वस्तू, भाजलेले शेंगदाणे, चणे, मॅगी आणि सुके पदार्थ वगैरेही घेतले. काठमांडूत चांगल्या चपात्या मिळत नाहीत हा शोध लागला. शाकाहारी जेवणही सहजपणे मिळत नाही. बाबा जयदेव प्रसादही आमच्याबरोबर काठमांडूपर्यंत आले होते. ते पक्के शाकाहारी. बरीच शोधाशोध केल्यावर आम्हाला एक सरदारजींचा ढाबा सापडला. तिथे त्यांना डाळ रोटी मिळाली, पण खूपच महाग. बाबा आमच्याबरोबर 4 दिवस होते. ते दिवसातून फक्त 2दा जेवायचे आणि सारा वेळ बिस्किटं, फरसाण, चणे फुटाणे खायचे. एकदा गंमतच झाली. मी, साहेब, बाबा, राजकिशोर आणि राहुल फेरफटका मारत होतो तर एक स्वतःला एका क्लबचा एजंट म्हणवणारा एक इसम आम्हाला भेटला. तो बाबांना सारखं सांगू लागला की फक्त एकदा मसाज घेऊन तरी बघा, तुम्हाला अगदी तरुण झाल्यासारखं वाटेल. बाबांनी पूर्वी कधी मसाज घेतला नव्हता असं नव्हतं, पण तो गावाकडच्या नाव्याने केलेला मसाज, तो घेऊन कधी त्यांना जवान झाल्यासारखं वाटलं नव्हतं. हा मसाज काहीतरी वेगळा दिसतोय, एकदा अनुभव घ्यायला काय हरकत आहे, असं त्यांचं म्हणणं होतं. अगदी मऊ हातांचा मसाज घेऊन पाहण्याचा आग्रह तो इसम करतच होता. शेवटी साहेबांनी बाबांना निक्षून सांगितलं की ही सगळी बनवाबनवी आहे. तुमचा खिस्सा कातरला जाईल. दुसरं तिसरं काही घडणार नाही. तेव्हा कुठे बाबांनी तो नाद सोडला. आमची मात्र हसता हसता पुरेवाट झाली. मला काठमांडूत 2 अगदी चांगल्या बायका भेटल्या. एक म्हणजे बचेंद्री पाल मॅडमची कोलकात्याला राहणारी मैत्रीण चिन्मयी मुखर्जी. त्यांना पर्वतराजीचं खूप वेड होतं. त्यामुळे आता पुढच्या मोहिमेवर मला घेऊन जा असं त्या नेहमी बचेंद्री मॅडमला म्हणायच्या. पण प्रत्यक्षात काही गिर्यारोहणाचा अनुभव त्यांच्या गाठी नव्हता. पशुपतीनाथाची सांग्रसंगीत पूजा करण्यासाठी त्या आपल्याबरोबर गंगाजल घेऊन आल्या होत्या. स्वभावाने त्या खूप बोलक्या होत्या. त्यामुळे आमची छान गट्टी झाली. जेव्हा कधी संकटात सापडशील तेव्हा ईश्वराची मनोभावे प्रार्थना कर, तोच तुझं रक्षण करेल.
असं त्यांनी मला वरचेवर सांगितलं. इथल्यापेक्षा हिमालयाच्या शिखरावरून ईश्वर अधिक जवळ होता, असं त्यांचं मत होतं. दुसऱ्या बाई एलिझाबेथ हावली त्या काठमांडूला स्थायिक झाल्या आहेत. जवळजवळ 70च्या वयाच्या बाई. म्हणजे एव्हरेस्टबद्दल चालता फिरता विश्वकोशचा आहे. त्या एके दिवशी संध्याकाळी 2 परदेशी पत्रकारांना घेऊन मला भेटायला आल्या. एव्हरेस्टकडे निघालेल्या गिर्यारोहकांना भेटणं, त्यांच्याशी गप्पागोष्टी करणं, त्यांच्या मुलाखती घेणं हा त्यांचा छंद आहे. त्यांनी मला सांगितलं, तू यशस्वी झालीस तर तू जगातली एव्हरेस्टवर गेलेली पहिली महिला अँप्युटी ठरशील. गुड लक. काठमांडूतला मुक्काम संपवून आता एव्हरेस्टच्या वाटेवर निघण्याची वेळ येऊन ठेपली. माझ्यासोबत साहेबांनी यावं अशी माझी इच्छा होती, पण त्यांना कोणी प्रायोजक न मिळाल्याने ते येऊ शकणार नव्हते. इथपर्यंतची माझी सगळी वाटचाल मी त्यांच्याच साहाय्याने केली होती. आता पुढे मला एकटीलाच जायचं होतं. मिसेस मुखर्जी, राहुल, राजकिशोर, बाबा यांचा निरोप घेऊन 52 दिवसांच्या मोहिमेवर मला जायचं होतं. त्या सगळ्यांच्या सदिच्छा, आई आणि लक्ष्मीच्या सद्भावना बरोबर घेऊन मी निघणार होते. मला काठमांडू विमानतळावर सोडून ते सर्वजण परतले. मला काठमांडूहून लुक्ला या गावापर्यंत विमानानं जायचं होतं. तेथून पुढे एव्हरेस्टच्या बेस कॅम्पपर्यंत माझ्याबरोबर एक शेर्पा येणार होता आणि बेस कॅम्पपासून पुढे निम्मा कंचा माझा शेर्पा आणि बॉसही असणार होता. विमानतळावर मला 2-3 गिर्यारोहक भेटले. त्यांच्याबरोबर खूप गप्पा चालल्या होत्या. विमान सुटायला उशीर होत गेला आणि 2 तासानंतर त्यांनी जाहीर केलं की खराब हवामुळे त्या दिवशीची सगळी उड्डाणं रद्द झाली होती. आता पुन्हा त्याच हॉटेलवर परतण्याखेरीज काही मार्ग नव्हता. मी राहुलला फोन करून विमान रद्द झाल्याचं कळवलं, पण एव्हाना ते सारेजण भारताच्या वाटेवर बरंच अंतर काटून गेलेले होते. त्यांना परत बोलवण्यात काहीच मतलब नव्हता. हॉटेलवर मी आले आणि पाहते तो काय, बचेंद्री मॅडम हॉटेलवरच होत्या. त्या दुसऱ्या दिवशी सकाळीच्या फ्लाईटने दिल्लीला जाणार होत्या. त्यांच्याबरोबर आणखी काही वेळ घालवायला मिळणार म्हणून मला खूप आनंद झाला. मला बघून त्यांनाही बरं वाटलं. त्यांच्याबरोबर अनेक धड्यांची पुन्हा एकदा उजळणी झाली. शारीरिक बळ आणि फिटनेस यांना महत्त्व तर असतंच, पण अखेरच्या कसोटीच्या वेळी मानसिक बळाचाच खरा कस लागतो. त्यामुळे काही झालं तरी तुझा मानसिक फिटनेस सांभाळ, त्यांनी पुन्हा एकदा सांगितलं. आणि हो, मी तुझ्याशी पेशन्सबद्दलही अनेकदा बोलले, पण ती बाब खरंच खूप महत्त्वाची आहे. मॅडमच्या बोलण्यावर विचार करत मी बिछाण्यावर आडवी झाले खरी, पण नीट झोप लागेना. भविष्यात काय वाढून ठेवलंय? आपण या कठीण परीक्षेत उत्तीर्ण होणार का? हेच विचार फेर धरून माझ्याभोवती नाचत होते. सकाळी विमानतळाकडे निघण्यापूर्वी मी बचेंद्री पाल मॅडमला भेटले. मला भेटीत घेत त्या म्हणाल्या, जा आणि एव्हरेस्ट जिंकून ये. एव्हरेस्टच्या वाटेवरची आव्हानं अनेक प्रकारची आणि एकाहून एक कठीण असतात. प्राणवायू अपुरा असल्यानं त्या उंचीवर येणारं आजारपण, बर्फाचे कडे कोसळणे, डोंगर दरडी कोसळणे, बर्फाची वादळं, पाय घसरणे, पडणे किंवा अति थकवा या आव्हानांचा सामना करताना शेकडो गिर्यारोहकांना हार पत्करावी लागते. शेकडो जण वाट चुकून तर काही इतर कारणाने मृत्युमुखी पडण्याची नोंद आहे. तर अर्ध्या वाटेवर मोहीम सोडून परतावं लागणाऱ्यांची संख्याही काही हजारात भरेल. विशेषतः यम प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 26,000 फुटापेक्षा जास्त उंचीच्या भागात असे प्रकार विशेष करून घडतात. अलीकडच्या काळात घडलेली सर्वात मोठी शोकांतिका मे 1996 मध्ये हिमवादळामुळे घडली. त्या वादळाने एकावेळी 8 गिर्यारोहकांना यमसदनी धाडलं. 2009-10 मध्ये 20 ऑस्ट्रेलियन गिर्यारोहक बेपत्ता झाले. इतकं असूनही न्यूझीलंडचे सर एडमंड हिलरी आणि नेपाळचे शेर्पा तेनसिंग यांनी 1953 मध्ये एव्हरेस्ट पादाक्रांत केल्यापासून आजपावेतो 4,000हून अधिक साहसवीरांनी ते शिखर सर करून दाखवलं आहे. पर्वतप्रेमिकांचा हा ओघ आटण्याची शक्यता नाही. 2013 या वर्षात सुमारे 300 गिर्यारोहकांनी एव्हरेस्टच्या मोहिमेत भाग घेतला. त्यापैकी 100हून कमी जण यशस्वी झाले. यापूर्वी माझ्यासारख्या काही अँप्युटी व्यक्तींनी हा प्रयत्न केला होता, पण 2011 पासून तरी एकही अँप्युटी शिखरमाथ्यापर्यंत पोहोचला नव्हता. काठमांडू ते लुक्ला हा 1 तासाचा विमान प्रवास संस्मरणीय होता. यावेळी मला खिडकीशेजारची सीट मिळाली होती. त्यामुळे वळणावळणांनी उलगडत जाणारा रमणीय भूप्रदेश निरखण्याचा आनंद काही आगळाच होता. जणू काही निसर्गाने हरिततृणांच्या पायघड्याच पसरून ठेवल्या होत्या. लुक्ला विमानतळाचं 2008 मध्ये हिलरी तेनसिंग असं नामकरण झालंय. 2,843 मीटर उंचीवरची ही अरुंद हवाई धावपट्टी धोकादायक समजली जाते. त्यामुळे दर खेपेला विमान सुखरूप उतरले की प्रवासी टाळ्या वाजवून जल्लोष करतात.
मी देवाचे आभार मानले. बचेंद्री पाल मॅडमने दिलेल्या सूचनेनुसार मी माझे गरम कपडे हाताशी घेऊनच बसले होते आणि विमानातून उतरताना चढवले होते. ते बरंच झालं, कारण बाहेर गोठवणारी थंडी होती आणि भुरभुरीत हिम पडत होते. विमानतळावरून हॉटेलवर जाऊन एखादा तास विश्रांती घेतली नसेल, तोच आमच्या एशियन ट्रेनिंग एजन्सीच्या लोकांनी आदेश दिला, चला आपल्याला फाकडिंगकडे निघायचे. तांत्रिकदृष्ट्या एव्हरेस्टची वाटचाल फाकडिंगपासून सुरू होते. तिथपर्यंत जायला मला 3 तास लागले. सुदैवाने मोबाईलचा सिग्नल येत होता, त्यामुळे मी माझ्या कुटुंबियांशी आणि बचेंद्री पाल मॅडमशी बोलू शकले. माझा हंगामी शेर्पा माझ्याबरोबर आला. मुख्य शेर्पा निमाकांच्या एव्हरेस्ट बेस कॅम्पपासून पुढे येणार होता. आम्ही अतिथीगृहात जाईपर्यंत माझ्या पायांना विशेषतः डाव्या सूज आली होती. गरम पाण्याचा शेक घेतला, थोडं बरं वाटलं. ते अतिथीगृह एखाद्या भव्य हिंदी सिनेमातला सेट शोभावा असंच होतं. अगदी रमणीय जागी ते बांधलेलं होतं. हिरवेगार गालिचे, त्यांना कापत जाणारं नदीपात्र आणि पाठीमागं हिमशिखरांच्या रांगा. त्यांना या रम्य दृश्यामुळे बोचणारी थंडी आणि पायातला थंडका यांचा विसर पडला. अतिथीगृहाचं सगळं बांधकाम लाकडी होतं आणि सौर ऊर्जेचा वापर केलेला होता. बाहेर कडाक्याची थंडी होती, पण अतिथीगृहाच्या आत मधोमध उभारलेल्या कोळशाच्या धुराड्यामुळे उबदार वाटत होतं. बचेंद्री पाल मॅडमने सांगून ठेवलं होतं की शक्य तितकं उघड्यावर राहत जा. त्यामुळे थंडीची सवय होते. त्यामुळे मी बाहेरच बसून राहिले. रात्री त्या कोळशाच्या चिमणीवरच फ्राईड राईस करून खाल्ला. पहाडी प्रदेशात भात हेच मुख्य अन्न असतं. सकाळीच आम्ही नामचे बाजारकडे निघालो. जगातली सर्वात उंचीवरची बाजारपेठ असा या गावाचा लौकिक आहे. इथे तऱ्हेतऱ्हेची दुकानं आहेत. आयत्या वेळेच्या खरेदीसाठी हे शेवटचं ठाणं, पण फारच महागडं. मला एक लोकरीची टोपी आवडली, तर तिची किंमत 1000 रुपये निघाली. शेवटी खूप घासाघीस करून मी ती 450 रुपयांना मिळवली. या बाजारात भटकताना जाणवलं की उंच वातावरणाशी मी हळूहळू रुळत चालले होते. दुसरं म्हणजे इथली बहुतेक सर्व दुकानं हॉटेल बायका चालवत होत्या. ते पाहून माझं अंतर्मन कुठेतरी सुखावलं. स्त्रिया आघाडीवर असलेल्या पाहिलं की मला नेहमीच बरं वाटतं. इथूनच थोड्याशा अंतरावर नेपाळी लष्कराचा तळ आहे. तिथल्या प्रदर्शनात मला ऐतीची कवटी पाहायला मिळाली. फाकडिंग प्रमाणेच इथल्या हॉटेलातही कोळशाच्या चिमणीने खोल्या उबदार ठेवतात. सकाळीच उठून आम्ही खेमजुंगकडे कूच केली. या वाटेवर अगदी उभे चढ आणि धोकादायक उतार आहेत, त्यामुळे ही वाटचाल मला बरीच अवघड वाटली. दोन्ही पाय धडासणारेही अधूनमधून थोडी विश्रांती घेत होते, पण मी मात्र कुठेही न थांबता चालत राहिले. वाटेतल्या टपरीवरच्या खानावळीत मी गरम पाणी आणि दुपारचं जेवण घेतलं. लुकलापासून ते गरम पाणीच पीत होते. सर्दी आणि खोकला यांना हे प्रतिबंधक असतं. हिमालयात गिर्यारोहण करताना तुम्हाला सर्दी झाली तर पुढे जाणे अशक्यच होतं. खोकलासुद्धा झाला तर एकापाठोपाठ एक ढास लागतात. राजेंद्र सिंग पालने मला बजावलं होतं. त्या उंचीवर आपण चढून जातो ते केवळ फुफ्फुसांच्या ताकदीवर. काही झालं तरी सर्दी आणि खोकला यातून सतत आपला बचाव करायचा. तो सल्ला मी शिरोधार्थ मारला होता. मी या वाटेवरच्या काही गंमतशीर नोंदी ठेवत चालत होते. उदाहरणार्थ, चहा 200 रुपयाला पडतो, तर कोंबडी भाताची किंमत 500 रुपये, तर लिटरची बाटली गरम पाण्याने भरून घ्यायची तर 200 रुपये मोजावे लागतात. पण माझ्या लेखी गरम पाणी म्हणजे अमृतच असल्यानं मी बिनतक्रार ती किंमत चुकवत होते. शेर्पाच्या जीवनशैलीविषयीही मला खूप माहिती मिळत गेली. नामचे बाजार जवळच एक खेडेगाव आहे. त्याला शेर्पाचं गाव म्हणूनच ओळखतात. 1953 पर्यंत पर्वत शिखरं चढून जाणं म्हणजे महापाप असा सार्वत्रिक समज होता. पण तेनसिंग नोर्गेच्या एव्हरेस्ट विजयानंतर त्यात बदल होत गेला. आता गिर्यारोहकांबरोबर त्यांचा मार्गदर्शक आणि मित्र म्हणून काम करणं, या कितीतरी शेर्पांचा उदरनिर्वाह होतो. एप्रिल 2013 पर्यंत तिकडे 23 नेपाळी संस्था होत्या. त्यापैकी कोणत्या तरी एका संस्थेकडे शेर्पा नोकरी पत्करतात. आपल्याकडे जास्तीत जास्त गिर्यारोहकांनी यावं अशी प्रत्येक संस्थेची धडपड असते. त्या एजन्सीकडे शेर्पा किती तरबेज आहेत, ते गिर्यारोहकांना किती सहकार्याने मदत करतात, त्यांना सुखरूप परत आणण्यासाठी किती कष्ट घेतात, यावर त्या एजन्सीची ख्याती आणि महती अवलंबून असते. साहजिकच त्यावर त्यांचा धंदाही चालतो. तुमची इच्छाशक्ती, पूर्वतयारी, अनुभव, चिकाटी या इतकंच चांगला शेर्पा मिळणं यालाही महत्त्व असतं. खेमजुंगनंतर थेंगबोचे पर्यंत जाईतो माझी चांगलीच दमछाक झाली. तिथं बुद्ध धर्मीयांचा एक मोठा मठ आहे. तिथे निरंतर मंत्रपठण सुरू असतं. त्यांचा एक मंत्रही मी शिकून घेतला. मला तो आजही लक्षात आहे. मोबाईल फोनची रेंज मिळण्याचं ते शेवटचं ठिकाण.
हिलरी आणि तेनसिंग याच मार्गाने पुढे गेले होते. ही थेंगबोचेची विशेष ख्याती. या ठिकाणी मला एक गंमत बघायला मिळाली. कावळ्यासारखा दिसणारा पण पिवळ्या चोचीचा एक चौक नावाचा पक्षी टेलिफोनच्या खांबावर बसण्याचा प्रयत्न करत होता. पण प्रत्येक वेळी तो खांबावर टेकण्यासाठी उतरला की वाऱ्याच्या झोताने दूर ढकलला जायचा. मग त्याने एक युक्ती केली. खांबापेक्षा थोडं पलीकडचं ठिकाण निवडून तिथे उतरण्याचा प्रयत्न केला. तशी तो अलगद खांबावर टेकला. या प्रदेशात अनेक पक्षी आढळतात, पण ते एका उंचीपर्यंतच. त्यानंतर पशुपक्षी किंवा झाडं-झुडपं विरळच. जम्पिंग स्पायडर्स जातीचे कोळी किंवा बार-हेडेड गीज जातीची बदकं असे काही मोजके प्राणी 20,000 फुटांनंतरही कधीकधी दिसतात. पण इतर कोणतेही प्राणी बर्फाळ प्रदेशात तग धरू शकत नाहीत. सागरमाथा राष्ट्रीय उद्यानात हिमालयातील सुमारे 150 पक्ष्यांची माहिती मिळते, पण त्यातले बहुतेक सर्व पक्षी कमी उंचीवर दिसणारे असतात. मलाही आता वर चढताना प्राणवायूची कमतरता जाणू लागली. थेंगबोचे ते दिग्बोचे या चढणीला मला अख्खा एक दिवस लागला. तिथे एकच स्पॉट असा आहे की टेलिफोनची रेंज मिळू शकते, असं मला शेर्पानं सांगितलं. ते खरं होतं. त्या विशिष्ट बिंदूपासून तुम्ही थोडंसं जरी बाजूला गेलात तर रेंज जाते आणि परत त्या बिंदूवर आलात की मिळते. दिग्बोचे हे तेनसिंग नोर्गेच गाव. तिथून 2 रस्ते फुटतात. एक थेट एव्हरेस्ट बेस कॅम्पला जातो आणि दुसरा आयलंड पीक या शिखराकडे जातो. बरेच जण वेळ वाचवण्यासाठी सरळ बेस कॅम्पकडे जाण्याचा शॉर्टकट घेतात, पण मला बचेंद्री मॅडमचं सांगणं होतं की गिरिभ्रमण करताना कुठलेही शॉर्टकट घेऊ नयेत. वातावरणाशी आणखी चांगलं जुळवून घेता यावं म्हणून मी लांबची वाट करून आधी आयलंड पीक सर करून येण्याचा निर्णय घेतला. दिग्बोचे नंतर पुढचा मुक्काम छुकुंग होता. तेथे मी एका कुटुंबाच्या घरात रात्री राहिले. जवळपास दुसरं घर किंवा वस्ती दिसत नव्हती. त्या घरातला पुरुष बहुधा दिवसभर झोपा काढत असावा. सगळं कामकाज बाईच पाहत होती. माझ्यासारख्या पाणथळस्थांची व्यवस्था करणं हेच तिच्या उत्पन्नाचं एकमेव साधन असावं. मार्च ते जून हा मुख्य सीझन. त्या घरात एक लहान मुलंही होतं. त्याचे गाल अगदी लालबुंद होते, पण कित्येक दिवसात त्याला आंघोळ घातलेली दिसत नव्हती. त्या बर्फाळ भागात आंघोळ ही एक चैनच म्हणावी लागेल. जसजसं वर जावं तसतसं गरम पाणी महाग होत जातं हे मी अनुभवत होते. आयलंड पीकच्या पायथ्याशी एक बेस कॅम्प होता. तिथे बरेच परदेशी पाहुणे भेटले. त्यात ऑडी ग्रुपचा अध्यक्षही होता. आणखी इतर उच्चपदस्थ होते. पण त्या उंचीवर आणि बर्फाळ खडकाळ तापवत ती बिरुदं वितळून जातात. शेवटी पर्वतापेक्षा कोणीही उंच नसतो, हेच खरं. बेस कॅम्पवरून रात्री आम्ही निघालो. पुढच्या वाटेला थांग लागत नव्हता. हेड मास्क, इतर जामानिमा आणि हेडलाईट्स लावलेले सगळे गिर्यारोहक एका सरळ रेषेत चाललेले दिसत होते. प्रत्येकाच्या मस्तकाभोवती एक प्रभामंडळ असल्याचा भास होत होता. निसर्गाच्या मिठीत गुरफटून चालताना मला मिसेस मुखर्जी म्हणाल्या होत्या ते आठवलं. जितके वर जाल तितके तुम्ही ईश्वराच्या निकट जाता. माझ्या मागून येणारे लोक मला ओव्हरटेक करून पुढे जात होते. पायथ्याशी आल्यानंतर आता पुढे बर्फाळ टापू होता, त्यामुळे बुटांच्या तळव्यावर कॅम्प्रॉन चढवावे लागले. सकाळी वाट अतिशय निसरडी होती. एखादं पाऊल जरी चुकीचं पडलं तरी घसरून खालच्या खडकाळ टापूवर आपण पडू शकतो याचा धोका होता, आणि ते इतक्या जोरात की शरीरातल्या सगळ्या हाडांचा चुरा व्हावा. देव इथे प्रत्येकाची सत्वपरीक्षाच पाहत होता. बहुतेक वेळ मी थोडी घसरत आणि थोडा दोराला धरून पुन्हा वर अशी चढत होते. दोर धरून चढणंही सोपं नव्हतं. 9 मिलीमीटर जाडीच्या त्या दोऱ्याची क्षमता 2000 किलो वजन पेलण्याची असते, तर कितीतरी लोक त्या एकाच दोराला लटकून वर चढत असतात. दोरावरही बर्फ साठल्यामुळे मला पकड गवसेना. बरेच धक्के बसल्यानंतर कुठे मला बर्फात पाय रोवता आले. माझ्या उजव्या पायातही सळई बसवलेली. तो कठीण बर्फ बाजूला सारून पाय रोवण्यासाठी ताकद एकवटावी लागते. तेवढा जोर मला उजव्या पायाने लावणं कठीण जात होतं. मी डाव्या पायानं बर्फावर जोर लावला तर माझा कृत्रिम पाय 180 अंशात वळायचा. त्याला पुन्हा नेहमीच्या जागी आणल्याशिवाय वर चढता येत नव्हतं. हवेत लोंबकळत तो पाय पुन्हा सरळ रेघेत आणणं फारच अवघड जात होतं. वेडं वाकडं मुडपून आणि वळवून अशा एका अंशात येणं की तो पाय सुटा करून पुन्हा योग्य जागी आणि कोनात बसवता येईल, आणि तेही हवेत लोंबकळत्या अवस्थेत, ही माझी खरंच सत्वपरीक्षा होती. जर चुकून तो पाय माझ्या हातातून सुटला असता तर हजारो फूट खाली खाईत पडला असता आणि मी तशीच हवेत लटकले असते. एका पायावर मला वरही चढता आलं नसतं आणि खालीही जाता आलं नसतं. त्या नुसत्या कल्पनेनेच आजही माझ्या अंगावर काटा येतो. दुसरी एक समस्या होती. हाताने दोर पकडायचा आणि पायांनी कठीण बर्फावर धक्के देत वर वर सरकायचं म्हणजे अगदी कर्मकठीण. इंग्रजीत